गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला असून रत्नागिरीमधल्या 8 नद्यांनी आता इशारा पातळी गाठलेली आहे। राजापूरच्या नदीनं पात्र सोडलेलं आहे, त्यामुळे शहरातल्या जवाहर चौकात असलेल्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरल्यानं इथलं जनजीवन ठप्प पडलेलं आहे। पूर्ण बाजारपेठच पाण्याखाली गेली आहे आणि त्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त आहेत। स्थानिक प्रशासनाची टीम सज्ज आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगानं प्रशासन खबरदारी घेत आहे। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी घेतला, आपण पाहूया। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक नद्या ज्या आहेत त्या ओसंडून या ठिकाणी वाहत आहेत। सध्या आपण पाहू शकतो की राजापूर शहरामध्ये पुराचा वेढा हा कायम आहे आणि या पुराचा वेढा कायम असल्यामुळे या ठिकाणी 16 ते 17 गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। सध्या राजापूर शहरातील ही बाजारपेठ संपूर्ण पाण्याखाली गेलेली चित्र या ठिकाणी आपण पाहू शकतो। सध्या जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी सर्व शाळांना या ठिकाणी सुट्टी देण्यात आलेली आहे। पावसाचा जोर कायम आहे। दिवस रात्र पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जे पाणी शिरलेलं आहे, त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर काजळी नदी, त्याचप्रमाणे जगबुडी, शास्त्री आणि मुचकुंदी नदी ही सध्या इशारा पातळीवरती वाहताना पाहायला मिळते। एकंदर आपण पाहिलं तर सध्या पूररेषा कायम असल्यामुळे सध्या या ठिकाणी नगर परिषदेचे कर्मचारी, त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी अलर्ट मोडवरती पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, राजापूर, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।